सरिता मॅम. खरं तर निरंजन डावखरेंशी आपली चर्चा होत होती देवेंद्र फडणवीसांकडे जायच्या आधी, आणि एक शब्द आपण जो वापरला की ह्यामध्ये कोणी कोणी काम केलं, कोणाकोणाचे प्रयत्न होते, त्यात आपण विचार परिवार म्हटलं. विचार परिवार हा संघ परिवारासाठी आजकाल वापरला जाणारा नवीन शब्द आहे. तर परत एकदा संघ परिवार हाच किंग मेकर असं म्हणायचं का, आणि त्यामुळे संघाला जो आवडेल तोच मुख्यमंत्री बनणार का? निश्चितच याच्यामध्ये कुठेच दुमत नाहीये की संघाने पूर्ण ताकदीने या इकडे महाराष्ट्रामध्ये काम केलं. वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये संवाद साधत त्याच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अनेक सज्जन शक्ती याच्याबरोबर जोडून आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसभेला जे खोटं नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं, त्याचबरोबर वोट घ्यायचा त्यावेळेस नारा दिला होता आणि त्याचंच आपण उलटं यावेळेस विधानसभेमध्ये पोलरायझेशन जे विपरीत चालू होतं ते यावेळेस ताकदीने महायुतीच्या मागे उभं राहताना दिसलं. त्याचबरोबर लाडली बहीण योजनेच्यामुळे जवळजवळ 6% मतदान महिलांचं आपल्याला वाढताना दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे विकासाचं काम हे खऱ्या अर्थाने महायुतीने केलं होतं त्याचं वोट टर्नआउटमध्ये आपल्याला दिसलं. त्याचबरोबर अतिशय सूक्ष्म पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने जे महायुतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे सीट शेअरिंग पासून ते निवडून आणण्यासाठी प्रत्येक उमेदवारासाठी ज्या ताकदीने सगळेजण कामाला लागले, त्याच्यामुळे हा रिझल्ट आपल्याला दिसतो. नाही, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की मतांचं ध्रुवीकरण आम्ही टाळलेलं आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. जो काही निकाल लागलाय त्या संदर्भात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आपलं लक्ष असेल. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना अतिशय वेग आलेला आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक होतीये, तर उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या निकालासंदर्भात नेमकं काय बोलणार याची उत्सुकता, या सगळ्या अपडेटवरती आपलं लक्ष असेल. महानिकालाचं महाकव्हरेज एबीपी माझावर असंच सुरू राहील. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा.